जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला, विठ्ठल नामाची शाळा भरली. माऊली माऊली अशा विठ्ठल नामाने चिमुकल्यांनी परिसरातून दिंडी काढून परिसर दुमदुमून सोडला. या दिंडीत बालवारकरी हातात भगव्या पताका, टाळ, मृदुंग, वीणा घेऊन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी या गाण्यातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देऊन वृक्ष लागवडीचं महत्त्व परिसरातील नागरिकांना पटवून देत होते. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील शिशु संगोपन संस्थेच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची परिसरातून दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, सचिव र धो कासवा, कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार विजय मुनोत, राजेंद्र चोपडा, बंसी नन्नवरे, मनसुखलाल पिपाडा, संजय डागा, सीमा गुंदेचा, योगिता मुनोत, विनोद कटारिया, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी, प्राचार्या कांचन गावडे आदी उपस्थित होते. आषाढी एकादशी म्हटलं की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दिंडीने जात असतात. ही परंपरा, संस्कृती लहान मुलांमध्ये रुजावी यासाठी शाळेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीने मुलांना दिंडीचं महत्त्व समजण्यास मदत होते. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा. विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे. विद्यार्थ्यांनी केलेल्या पांडुरंग रुक्मिणी संतांच्या वेशभूषा, पालखी, टाळ, मृदुंग याबरोबरच पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही दिंडी सविता रमेश फिरोदिया प्रशालेपासून माळीवाडा वेस, ढोर गल्ली मार्गे, काठीची तालीम चौक, 12 तोटी कारंजा, माणिक चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, जुना मंगळवार बाजार, जुनी मनपा यानंतर पुन्हा शाळेत आणण्यात आली. या दिंडीचे 12 तोटी कारंजा येथे संस्थेचे खजिनदार विजयकुमार मुनोत परिवाराच्या वतीने बालवारकऱ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. प्राध्यापक माणिकराव विधाते यांनीही दिंडीचं स्वागत केलं. तसेच ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यासाठी
शिशु संगोपन संस्था गेली अनेक वर्ष कार्य करीत आहे. मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून वेगवेगळे उपक्रम संस्था राबवते. त्यातलाच एक उपक्रम आज आम्ही या ठिकाणी पायी दिंडी काढली होती. या दिंडीमध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये रिंगण, ढाल, लेझिम अशा प्रकारचे उपक्रम त्याच्यामध्ये घेतले आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये ही दिंडी पार पडली. पालकही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे रस्त्यामध्ये काही व्यक्तींनी मुलांना खाऊ वाटप केला. त्यात आमच्या संस्थेचे खजिनदार ॲडव्होकेट विजय मनोज यांनी सर्व मुलांना त्यांच्या दारामध्ये दिंडी आल्यानंतर त्यांनी खाऊ वाटला. तिथून दिंडी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नंतर शाळेमध्ये आली. शाळेमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना लापशीचं जेवण देण्यात आलं. सर्व विद्यार्थी खुश होते. शाळेमध्ये अतिशय नैपुण्यपूर्ण अशा प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जातं. आमची मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकतात. स्कॉलरशिपमध्ये सुद्धा मुलं आलेली आहेत. तर अशा प्रकारे संस्थेचं कार्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अतिशय चोख आणि चांगलं चाललेलं आहे. जय हिंद. घडो तुझे पिता वाढो तुझा संघ जीवनाचा रंग पाहू दे गा. फिरोदिया प्रशाला शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला महेंद्र मधुकर वाले महाविद्यालय तसेच श्रीकांत वेंकटराज गुगळे हायस्कूल या तिघांची संलग्न अशी दिंडी सोहळा प्रशालेमध्ये आज पार पडला. या सोहळ्यामध्ये आमच्या सर्व विद्यार्थी अगदी वारकरीच्या वेशात, कोणी तुकाराम, कोणी ज्ञानेश्वर माऊली, विठू रखमाई अशा वेगवेगळ्या वेशभूषेत संत आणि वारकरी यांच्या वेशभूषेतील ही बालगोपाळ आमच्या या दिंडीत सहभागी झालेली होती. या दिंडी पूजनामध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे साहेब तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन दिंडी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या दिंडीचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी या दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा, लेझिम, झान असे वेगवेगळे फुगड्या अशा वेगवेगळे खेळ आपण ठेवलेले होते आणि यामध्ये आमचे विद्यार्थी तर उत्साहाने सहभागी झाले. त्याचबरोबर सर्व पाहुणे, संस्था पदाधिकारी, सर्व पालकवर्ग व शिक्षक यांनी अत्यंत उत्साहाने यात सहभाग नोंदवला आणि जणू काही पंढरपुरातलीच ही दिंडी अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि जोशामध्ये पार पडली. खरंच या दिंडीतनं एक एकोपा, एक सगळ्यांविषयी आपुलकी आणि विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह पाहिला तो अवर्णनीय आहे.